तर आम्हाला धमकावलं जात आहे, धनंजय देशमुख यांनी गंभीर आरोप केला आहे। वाल्मिक कराडची बी टीम सक्रिय आहे असं धनंजय देशमुखांनी म्हटलंय। आरोपी न्यायालयामध्ये आणतात त्या दिवशी ती टीम अवतीभवतीच असते असंही धनंजय देशमुखांनी म्हटलं आहे। तर धनंजय देशमुखांनी तक्रार करावी, कोणाला पाठीशी घालणार नाही असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। जे कोणी आरोपी इथे येतात सुनावणीला, कोठडीला, त्याशी सगळी टीम त्यांच्या आत अवतीभवती असते। म्हणजे असं आहे का की ह्यांनी समाजाला असं सांगायलेत का की लोकांना की आम्ही बघा काय करतोय, आरोपीचं समर्थन करतोय, तुम्ही आरोप करा, तुम्ही गुन्हे करा। मग हे लोक कोणाचे आहेत आणि हे असा संदेश देतात का लोकांना की आमचं काहीच होऊ शकत नाही? हा आमचा प्रश्न आहे आणि हीच बी टीम आहे। आम्ही कशात दोषी आहेत? तुम्ही खून करायलात, तुम्ही आम्हाला भीती दाखवायलात, तुम्ही आम्हाला दडपणाखाली आणायलात, तुम्ही आम्हाला धमक्या द्यायलात। आम्ही ते वेळोवेळी सांगितलंय आम्हाला काय धमकी दिली, कुठं कोण आलं। मला वाटतं तसं काही असेल तर पोलीस यंत्रणा त्या ठिकाणी आहे, अतिशय उच्च पातळीवर त्या ठिकाणी चौकशी सुरू आहे। त्यांनी त्या ठिकाणी तक्रार करावी। आपण बघितलं असेल आता मुख्यमंत्री महोदयांनी काल केवढा मोठा या संदर्भाचा निर्णय घेतलेला आहे।